आणि आता बातमी आहे ती भाजपच्या इन्कमिंगची, कारण सुपर इन्कमिंग सध्या भाजपात सुरू आहे आणि आता तर क्रिकेटपटू गौतम गंभीर सुद्धा भाजपात प्रवेश करण्याची शक्यता. नवी दिल्लीतल्या एका मतदारसंघामधून गौतम गंभीरला उमेदवारी मिळू शकते. 2-2.5 महिन्यांपासून ही शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. वैशाली मलेवार आमची प्रतिनिधी आहे फोन लाईनवरती. वैशाली, किती चान्सेस आहेत गौतम गंभीर भाजपात येण्याचे? श्वेता, आज 12 वाजता बीजेपीकडनं जो आम्हाला मेसेज आला त्याच्यानुसार 12 वाजता एक व्हीआयपी जो आहे तो भाजपामध्ये प्रवेश करू शकते अशा प्रकारची माहिती दिली गेलेली आहे. त्यामुळे गौतम गंभीर यांच्या नावाला आणखी चर्चा आली आहे आणि त्यांचा प्रवेश 12 वाजता होईल असं बोललं जात आहे. आणि त्यानंतर नवी दिल्लीची जी सीट आहे दिल्लीमधली लोकसभा सीट ती त्यांना त्यात निवडणूक लढतील असं देखील बोललं जात आहे. गेल्या अनेक दिवसापासून ही चर्चा आहे. आता बघणं महत्वाचं आहे की 12 वाजता जेव्हा ती नवी भरती होणार भाजपमध्ये, ती नवी भरती गंभीर यांची असेल का आणि त्यांना जी नवी दिल्लीची सीट आहे ती दिली जाईल का? श्वेता, अगदी बरोबर वैशाली, धन्यवाद. आणि आपल्याला 12 वाजता कळेलच की हे नाव गौतम गंभीरचंच आहे का. त्यामुळे एक व्हीआयपी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे आणि गौतम गंभीर या क्रिकेटपटूचं नाव समोर आहे. धन्यवाद वैशाली दिलेल्या माहितीसाठी. गेल्या 2-2.5 महिन्यांपासून चर्चा होती, त्यामुळे आता आज नक्की गौतम गंभीर भाजपात प्रवेश करणार का आणि दिल्लीतलं लोकसभा निवडणुकीचं तिकीट गौतम गंभीरला मिळणार का हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.